आपली परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करणारं विधेयक संसदेनं मंजूर केलं। पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना आणखी एक व्हिडिओ संदेश। पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही, मोदींचा इशारा। पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट। पेपरफुटी विरोधातील विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानं भेटीला महत्त्व। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विधेयकाला कायद्याचं स्वरूप मिळणार। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलासा नाही, दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार। भाजपकडून मला अनेक ऑफर, अभिजित दिपकेंचा मोठा दावा। आंदोलन मागे घेण्यासाठी आई-वडिलांना धमक्या दिल्याचाही आरोप, तर धमकी देणाऱ्यांचं नाव सांगा, बावनकुळेंचा आवाहन। जेएनसीनं भारताला बदनाम केलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या रामदेव बाबांकडून निषेध। रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनाकडे लक्ष द्यावं, अभिजित दिपकेंचा पलटवार। उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची नियुक्ती केली होती, बंडखोरी करून मूळ पक्षावर दावा करणं लोकशाहीला घातक। कपिल सिब्बलांकडून जोरदार युक्तिवाद। पक्ष चिन्हावर पुढील सुनावणी 4 ऑगस्टला। बीएमसी अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परबांची निर्दोष मुक्तता। सत्र न्यायालयाचा दिलासा। जून 2023 मध्ये वांद्रे पूर्वेतील ठाकरेंची शाखा पडल्यावरून अभियंत्याला मारहाण। सांगलीतील ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपद रद्दच्या आदेशाला स्थगिती। पुढील सुनावणीपर्यंत आनंदराव मलगुडेंचं नगराध्यक्षपद कायम। कारवाईबाबत जयंत पाटलांकडून काही दिवसांआधी फडणवीस शिंदेंची भेट। सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा मोठी घटना घडते, त्यामुळे आहे तिथंच राहण्याचा निर्णय घ्यावा। नताशा आव्हाडांच्या ट्विटनं उलटसुलट चर्चा। पवारांच्या एनसीपीची सत्तेत जाण्याची चर्चा असतानाच ट्विट। कोल्हापुरात माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडलं। डॉक्टर चंद्रकांत गायकवाडनं 300 गर्भपात केल्याचा संशय। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खासगी रुग्णालयात अवैध गर्भपाताचा भांडाफोड। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा। समुद्र किनाऱ्यावर 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता। तर रेड अलर्टमुळे उद्या यवतमाळ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी। लोकसभेनंतर वंदे मातरम विधेयक राज्यसभेत मंजूर। वंदे मातरमचा अपमान हा आता फौजदारी गुन्हा ठरणार। दोषी आढळल्यास 3 वर्ष कारावास किंवा आर्थिक दंडाची तरतूद।